मॅच पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज चिखलोली ठाकूरपाडा संघाचा तारणहार खेळाडू बनणार, कोणत्या गोलंदाजावरती चिखलोली ठाकूरपाडा संघ भरोसा करणार या ठिकाणी आपण पाहू शकता. मॅचला पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये नेऊन पोहोचवलाय. 6 बॉल 5 धावसंख्येची गरज. तर शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज म्हणून पाहतायत येऊन पोहोचला तो म्हणजे रवी हिरवे यांना आपण पाहतायत. शेवटचे 6 बॉल डिफेंड करायचे आहेत, 5 धाबा, परंतु स्ट्राईक वरती जीवन, अगदी जीवनमध्ये क्षमता आहे हा सामना फिनिश करण्याची. तो जीवन परंतु त्याच्या विरोधात नक्कीच रवी हिरवे यांना चांगली कामगिरी करायची आहे. संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, पत्थर को इसलिए पूछते हैं लोग क्योंकि विश्वास केला एक इंसान नाही मिळता, परंतु तो विश्वास दाखवलाय रवी हिरवेवरती. 6 बॉल मध्ये 5 धाबा रोकायच्यात, रोखल्या जातील की बनवल्या जातील पाहूयात या मॅच मध्ये. मी मगाशी म्हटलं की ही मॅच शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत नक्की जाणार आणि ही मॅच आतापर्यंत शेवटच्या षटकापर्यंत येऊन पोहोचली आहे. येणारे 6 चेंडू 5 धावसंख्येची गरज. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच धनगरवाडी संघाच्या खेळाडूंवरती प्रेशर निर्माण करून जाईल, परंतु प्रत्येक धाव मी तर म्हणेन चिखलोली ठाकूरवाडा संघाकडनं हा सामना निसटून जाणार. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सोडून दिला जीवन. पहिला चेंडू आलाय डॉट. इथं मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदार स्थिती पाहायला मिळते, कारण की पहिला चेंडू आलाय डॉट. जेव्हा जेव्हा पहिला चेंडू डॉट येतो तेव्हा नक्कीच गोलंदाजांचा आत्मविश्वास हा उंचावला जातो आणि आत्मविश्वासाच्या बळावरती जगातल्या अनेक साऱ्या लढाया जिंकता येतात. या ठिकाणी लगातारचा हा दुसरा निर्धाव चेंडू मॅच मध्ये पुन्हा एकदा यू टर्न घेण्यासाठी सज्ज होतोय, तो म्हणजे चिखलोली ठाकूरपाडा हा संघ. पुन्हा एकदा मॅच रंगतदार स्थितीमध्ये सामना येऊन पोहोचलाय. 4 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर निर्माण करून जाईल धनगरवाडी संघाच्या खेळाडूंवरती. इथे हा चेंडू पाहावा लागेल, ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा इशारा, इट इज अ वाईट बॉल. परंतु इथे पाहू शकता पंच काय निर्णय देणार. यस, वाईट असणार आहे, वाईट बॉल. मॅच पुन्हा एकदा रन बॉलच्या इक्वेशन मध्ये. तर धनगरवाडी संघाला विनंती असेल आपण कोणत्या प्रकारचा आवाज द्यायचा नाहीये. 4 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. प्रत्येक डॉट बॉल सामना चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या बाजूने झुकणार आणि प्रत्येक धाव धनगरवाडी संघ आपल्या बाजूने हा सामना झुकवणार. गुडलेसपटचा हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जीवनचा विचार केला तर लगातार 3 चेंडू बीट झालेत. सातत्यानं जीवन आता प्रेशर निर्माण केलाय मैदानाच्या आत. मी मगाशी म्हटलं की हा सामना नक्कीच युटर्न घेतोय की काय चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या बाजूने. रवी हिरवे सध्या तरी आपल्या संघासाठी तारणहार खेळाडू बनतोय. पहिल्या सत्रामध्ये मी म्हटलं की हा खेळाडू या संघाचा तारणहार आहे आणि आतापर्यंत रवी हिरवेनं स्वतःला सिद्ध केलंय. गुडलेसपटचा हा चेंडू ऑन साइडला उडवलाय, फटका फसलाय, जलदी संधी, परंतु भरपूर दूरवरती खेळाडू उपस्थित आहेत. या ठिकाणी पहिल्या तर 2 धावा पूर्ण केल्या, तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिसऱ्यासाठी परतावा लागेल. यस, या ठिकाणी स्ट्राईक चेंज होणार नाहीये, स्ट्राईक चेंज होणार नाहीये. जीवन यांच्याकडे स्ट्राईक असणार आहे. नक्कीच स्ट्राईक जर पाहिजे असेल तुम्हाला दोघांनाही क्रीज सोडावे लागेल. आणि इथं पाहिलं तर या चेंडूवरती आल्या 2 धावा. समीकरण 2 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. या ठिकाणी जर हा बॉल डॉट आला तर मॅचला पुन्हा एकदा मजा येणार. मॅच होती कुठे, मॅच आले कुठे. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगताना आपण पाहतात. चिखलोली ठाकूरपाडा विपक्ष धनगरवाडी या 2 संघाच्या दरम्यान ही लढत आपण पाहतात. अगदी लो स्कोरिंगची मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन पोहोचली आहे.
2 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. ओव्हरपिच बॉल आणि इथे आपण पाहतायत इथे आलाय हा निर्धाव चेंडू डॉट बॉल. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही संघांसाठी. येणारे 1 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. मॅच पुन्हा एकदा यू टर्न घेतलाय तो म्हणजे चिखलोली ठोकरपाडा संघाच्या बाजूने. अगदी भरोसामान खेळाडू जीवन सध्या तरी आपल्या संघाला नाराज करत असताना या मॅच मध्ये 1 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी 2 धावा या ठिकाणी बनवणं अनिवार्य असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी धनगरवाडी संघाला. संघर्षाचा काल हा आयुष्यातला सर्वात बेस्ट असतो आणि तुमच्यातला सर्वोत्तम बाहेर काढण्याची क्षमता फक्त याच काळात असते. आणि या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच रवी हिरवेनं या मॅच मध्ये अगदी मी तर म्हणेन 100% योगदान दिलंय. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावसंख्येची गरज. 2 धावा बनवणं अनिवार्य आहे आणि इथे हा सामना जिंकलाय तो म्हणजेच चिखलोली ठाकूरपाडा संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक तो म्हणजेच धनगरवाडी संघ. सामना होता कुठे सामना आलाय कुठे असं वाटलं होतं की आज सामना धनगरवाडी संघ सहजासहज जिंकणार. परंतु त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूमध्ये 5 धावा बनवायच्या होत्या. तिथनं हा सामना रवी हिरवेनं आपल्या बाजूने झुकवलाय. अप्रतिम कामगिरी. सामना 1 साइड मित्रपणे जिंकलाय तो म्हणजेच चिखलोली ठाकूरपाडा संघानं. अभिनंदन. परंतु हार्ड लक ते म्हणजेच धनगरवाडी संघ. तर चला धनगरवाडी संघ आपण शेक हँड करायचा आहे आणि मैदान सोडायचं आहे.